बातमीपत्रात आपलं स्वागत। मी पूनम चौगुले आणि त्या बातम्या पाहूया विस्तारानं। कोल्हापुरातील यादवनगर इथल्या सलीम मुल्ला आणि त्याच्या साथीदारांनी महिला पोलीस अधिकाऱ्यांसह पोलिसांवर हल्ला केला होता। या प्रकरणी मंगळवारी 20 जणांना अटक केली होती। आज राजारामपुरी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलं तर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं सलीम मुल्लाच्या भावासह तिघांच्या मुसक्या आवळल्या। सलीम मुल्ला, त्याची पत्नी माजी उपमहापौर शमा मुल्ला यांच्यासह 40 जणांवर मोका अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे। याबाबतचा प्रस्ताव विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे पाठवण्यात आलाय, अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली। कोल्हापुरातील यादवनगर इथं राहणाऱ्या सलीम मुल्लाच्या मटकाबुकीवर परिवीक्षाधीन सहाय्यक पोलीस अधीक्षक ऐश्वर्या शर्मा आणि त्यांच्या पथकानं सोमवारी रात्री छापा टाकला होता। त्यावेळी सलीम मुल्ला आणि त्याची पत्नी शमा मुल्ला आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पोलिसांवर हल्ला केला होता। त्यात 2 पोलीस जखमी झाले होते, तर शर्मा यांचा अंगरक्षक निरंजन पाटील यांच्याकडील पिस्तूल काढून घेऊन मुल्लानं ते पोलिसांवरच रोखलं होतं। त्यानंतर सलीम मुल्ला पिस्तुलासह पसार झाला। त्यानंतर मंगळवारी सलीम मुल्ला पत्नी माजी उपमहापौर शमा मुल्लासह 20 जणांना पोलिसांनी अटक केली। आज सकाळी राजारामपुरी पोलिसांनी टिपू उर्फ सलमान मुल्लाला अटक केली, तर कोल्हापूर सोडून पळून जाण्याच्या तयारीत असलेले मुल्लाचे 4 साथीदार लक्षतीर्थ वसाहत परिसरात लपून बसल्याची माहिती पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांना मिळाली होती। त्यानुसार त्यांच्या पथकानं मंगळवारी मध्यरात्री छापा टाकून सलीम मुल्लाचा भाऊ राजू मुल्ला, त्याचे सर्व आर्थिक व्यवहार पाहणारा निलेश काळे आणि सुंदर दाभाडे या तिघांना अटक केली। मात्र त्यांचा साथीदार जावेद मुल्ला उसाच्या शेतातून पळून गेला। अटक केलेल्या निलेश काळेकडून हल्ल्यावेळी पळवून नेलेल्या पोलिसांचं पिस्तूल आणि 5 राऊंड ताब्यात घेण्यात आले। शिवाय 2 मोटरसायकलही जप्त करण्यात आल्यात। सलीम मुल्लासह त्याच्या टोळीतील अनेकांवर विविध पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत। त्यातच या टोळीनं पोलिसांवर हल्ला केलाय। त्यामुळे सलीम मुल्ला, त्याची पत्नी माजी उपमहापौर शमा मुल्लासह 40 ते 45 जणांवर संघटित गुन्हेगारी प्रतिबंधात्मक कायदा म्हणजेच मोकाची कारवाई करण्यात येणार आहे। याबाबतचा प्रस्ताव तयार करून विशेष पोलीस महानिरीक्षक डॉक्टर सुहास वारके यांच्याकडे पाठवलाय, अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली। त्याची पंचनाम्याची प्रक्रिया चालू असताना तिथल्या नगरसेविका शमा मुल्ला आणि त्यांनी आजूबाजूच्या लोकांना गोळा करून तिथे गोंधळ घालण्यास सुरुवात केली आणि ह्या गोंधळामध्ये त्यांनी पोलिसांना मारहाण केली। त्याचबरोबर एका कॉन्स्टेबलचं वेपन त्यांनी स्नॅच केलं होतं। याबद्दल IPC 395-307 या प्रकारे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। पथकाला 4 आरोपी हे लक्षतीर्थ वसाहत या भागामध्ये आहेत अशी माहिती मिळाली होती आणि तिथे ते गेल्यानंतर तिथून पळून जात असताना त्यांचा पाठलाग केला गेला आणि त्यामध्ये 4 पैकी 3 आरोपींना पकडण्यात त्या टीमला यश आलं। त्यांच्यावर यापूर्वीचे जे ऑफेन्सेस आहेत त्या सगळ्यांचा विचार करून याच्यामध्ये संघटित गुन्हेगारी कायद्यान्वये सुद्धा कारवाई करत आहोत। त्याचा प्रस्ताव आम्ही ऑलरेडी सादर केलेला आहे। पत्रकार परिषदेला अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत, सुनील पाटील, सचिन पंडित यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते।